राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाची, आनंदाची आणि तेवढीच दिलासादायक बातमी असणार आहे। कारण शेतकरी कर्जमाफी 2026 बाबत आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यांनी थेट सांगितलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। 8 दिवसातच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे अशी घोषणा चौंडी येथे बोलताना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आणि यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व काही स्टेजवर उपस्थित होते आणि यामुळे राज्यातील सर्व शेतकरी जो की मागील अनेक दिवसांपासून जेव्हापासून या कर्जमाफीची घोषणा झाली आहे तेव्हापासून कर्जमाफी कधी होणार याच्या प्रतीक्षेमध्ये होता त्या शेतकऱ्यांना हा खूप जास्त मोठा दिलासा असणार आहे। आता या कर्जमाफीबद्दल नक्की 2 लाख रुपये कोणत्या शेतकऱ्यांचे माफ होणार आहेत याची यादी कधी येईल आणि यादी आल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस काय करायची आहे, कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे जेणेकरून कर्जमाफीचा लाभ तुम्हाला त्वरित मिळणार आहे आणि त्यानंतर पुढील पीक कर्ज काढण्यासाठी म्हणजेच की खरीप हंगाम 2026 साठी तुम्हाला परत लगेच पीक कर्जाची वाटप कशा पद्धतीने होणार आहे। चला सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया। या कर्जमाफीच्या याद्या आल्यानंतर देखील तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर आणि चॅनलवर माहिती मिळत राहणार आहे, त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक खूप मोठी खुशखबर असणार आहे कारण अखेरीस शेतकरी कर्जमाफी होणार आहे। अनेक शेतकरी वाट पाहत होते होणार का नाही, होणार का नाही, 30 जून पर्यंत व्हायची म्हटल्यानंतर GR कधी यायचा, याद्या कधी यायच्या। तर आपल्या कृषी मंत्र्यांनी याबाबत स्पष्टपणे स्वतः घोषणा केली आहे की राज्यातील शेतकऱ्यांना पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये डायरेक्ट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच की येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी येऊ शकते। लक्षात घ्या, आता डायरेक्ट याद्या येणार आहेत आणि या याद्या कशा पद्धतीने येतील तर ज्या ज्या बँका असतील त्या बँकांनी आधीच सर्व माहिती दिली आहे। आता यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की आमची सोसायटी होती, आमची जिल्हा मध्यवर्ती बँक होती किंवा आमची राष्ट्रीयकृत बँक आहे किंवा आमची खाजगी बँक आहे, मग कोणती यादी आधी येणार आहे, कशा पद्धतीने नक्की ही प्रक्रिया असणार आहे। तर लक्षात घ्या, यामध्ये लॉट तयार केलेले आहेत। म्हणजेच की कर्जमाफी करताना समजा 4 याद्या असतील तर या 4 याद्यांचे असे विविध पद्धतीने लॉट तयार केले आहेत आणि या लॉटनुसार याद्या प्रकाशित होतील आणि याद्या प्रकाशित होण्यासाठी वेबसाईट किंवा पोर्टल देखील सुरू केले जाईल आणि या पोर्टलवर डायरेक्ट तुम्ही यादी तुमच्या गावची असेल ती यादी डाउनलोड करू शकता। मग यामध्ये सर्व बँका त्यामध्ये असतील, सरकारी बँका असतील, खाजगी बँका असतील, त्यासोबत सोसायट्या असतील आणि त्यानुसार तुमचे जे नाव असेल ते नाव आणि त्यापुढे तुमची कर्जाची रक्कम जी असणार आहे, जी तुमची कर्जमाफीमध्ये बसलेली रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला पाहायला मिळेल आणि या रकमेनंतर तुम्हाला काय करायचं, तुमच्या बँकेमध्ये असेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुमचे KYC किंवा आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे। आधार प्रमाणीकरण किंवा KYC केल्यानंतर लगेचच तुम्हाला या कर्जमाफीची जी काही रक्कम होईल ती रक्कम सरकार बँकांकडे जमा करेल आणि ही रक्कम येण्याआधीच तुम्हाला त्या ठिकाणी नवीन पीक कर्जाची वाटप केले जाईल। कारण बँकांना तशा पद्धतीने सरकारच्या वतीने बोलणं झालं आहे, आदेश देखील दिले आहेत की ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आहे आणि यादीमध्ये नाव आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी त्यांची KYC किंवा आधार प्रमाणीकरण केले आहे त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लगेचच लाभ द्या किंवा त्यांना या कर्जमाफीचा लाभ व्हायच्या आधी जर तुम्ही पीक कर्ज वाटप करायचे म्हटले तरी देखील तुम्ही करू शकता। कारण बँका कुठल्याही प्रकारे अडचणीत जाणार नाहीत किंवा बँकांना हे पैसे सरकार देणारच आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः याबाबतची घोषणा केली आहे आणि यामुळे ते काय म्हणले आहेत ते देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवणार आहे, परंतु व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत पाहायचा आहे। 8 ते 10 दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू अशी अधिकृतपणे घोषणा चौंडी येथे बोलताना त्यांनी केली आहे। अहिल्यादेवी होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीची योजना आहे, या योजनेची अंमलबजावणी जी आपण सांगत होतो की होईल त्याच पद्धतीने ही अंमलबजावणी देखील आता होणार आहे आणि 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांचे माफ होणार आहे आणि जे शेतकरी चालू बाकीमध्ये आहेत, चालू बाकी म्हणजे या वर्षीच नाही तर लक्षात घ्या सलग 3 वर्ष ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे, परत भरलं आहे, परत घेतलं आहे, परत भरलं आहे, परत घेतलं आहे आणि परत भरलं आहे, अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया केली आहे त्या शेतकऱ्यांनाच या 2 लाख रुपये कर्जमाफीचा म्हणजे ज्यांना प्रोत्साहनपर अनुदान पाहिजे त्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा 50,000 रुपयांचा फायदा होणार आहे आणि जे शेतकरी 30 सप्टेंबर 2025 च्या आधी ज्यांचे कर्ज थकबाकीमध्ये गेलं आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा डायरेक्ट लाभ मिळणार आहे आणि अशा पद्धतीने येणाऱ्या जून महिन्यामध्ये सर्वत्र कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असणार आहे। आता तुमच्याकडे नक्की कर्ज आहे का किंवा थकबाकीमध्ये आहे, चालू बाकीमध्ये आहे किंवा या शेतकरी कर्जमाफीबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।